मित्रांनो, मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण लोकसंख्या धोरण हा घटक अभ्यासला. लोकसंख्या धोरण अर्थात पॉप्युलेशन ज्या पॉप्युलेशन पॉलिसीमध्ये अर्थात लोकसंख्या धोरणामध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टींची तरतूद करायला हवी, कोणत्या कोणत्या तांत्रिक व अतांत्रिक बाबींचा अभ्यास करावयाचा आहे. त्यानंतर विकसनशील राष्ट्रामध्ये किंवा अर्धविकसित राष्ट्रात किंवा देशांमध्ये जी राष्ट्र किंवा जी देश विकासाकडे जाण्याच्या प्रयत्नात आहे, या देशांना कशा प्रकारे लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी लोकसंख्येची धोरणं किंवा काही तरतुदी किंवा काही नियोजन किती मोठ्या प्रमाणामध्ये आवश्यक आहे किंवा ते बंधनकारक आहे, ते राबवणं किती महत्त्वाचं आहे, त्याच्यासाठी काय काय करायला हवे, कोणत्या उद्देशांची पूर्तता करावयास हवी, अशा सर्व मुद्द्यांचा अभ्यास आपण मागच्या व्हिडिओ लेक्चरच्या लोकसंख्या धोरण या टॉपिकमध्ये केलेला आहे. आपण आज नवीन टॉपिक किंवा आपला जो पुढचा जो घटक आहे तो म्हणजे फॅमिली प्लॅनिंग. याला आपण कुटुंब नियोजन असं म्हणतो. फॅमिली प्लॅनिंग अर्थात कुटुंब नियोजन म्हणजे काय, तर मित्रांनो, स्वतःची वैयक्तिक प्रगती, कुटुंबाची भलाई किंवा कुटुंबाचं समाधान, समाजाची सुधारणा आणि देशाची प्रगती करणे यालाच कुटुंब नियोजन असे म्हणतात. स्वतःची वैयक्तिक प्रगती, कुटुंबाची भलाई किंवा समाधान, समाजाची सुधारणा आणि देशाची प्रगती करणे होय, यालाच कुटुंब नियोजन असं म्हणतात. भारतासारख्या राष्ट्रामध्ये, भारतासारख्या विकसनशील देशामध्ये कुटुंब नियोजनाची आवश्यकता फार महत्त्वाची आहे. लोकसंख्या धोरण राबवण्यामागे कुटुंबाचं ही नियोजन राबवणं किंवा त्याचा आराखडा तयार करणे किंवा त्याचं प्लॅनिंग करणे, त्याचं नियोजन करणं हे सर्वात महत्त्वाचं व हितकारक आहे. कारण भारताची लोकसंख्या तीव्र गतीने दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. त्यामुळे काय होतं की भारतात अन्नधान्य, घर, कपडा, अन्न, वस्त्र, निवारा ज्याप्रमाणे आपल्या गरजा आहेत तशा इतर गरजासुद्धा आहेत. निकृष्ट राहणीमानाचा दर्जा, स्वास्थ्य, गरिबी, सामाजिक व्यवस्था, विविध गुन्हेगारी, भ्रष्टाचार, राजनैतिक अव्यवस्था, राष्ट्राची प्रगती इत्यादी संबंधीच्या अनेक प्रकारच्या नैसर्गिक, मानवनिर्मित, राजनैतिक, सामाजिक समस्या वाढत चाललेल्या आहे आणि याही समस्या दिवसेंदिवस आपल्याला प्रकर्षाने जाणवतात, त्या दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहे. या समस्याचे समाधान कुटुंब नियोजनाद्वारे लोकसंख्येची वाढ कमी करणे किंवा कमी करूनच होऊ शकते, हे सर्वात महत्त्वाचं आहे. म्हणून लोकसंख्येची वाढ होता कामा नये, ती नियंत्रणातच राहिली गेली पाहिजे. डॉक्टर राजेंद्र प्रसाद जे आपले पहिले अध्यक्ष होते आपल्या भारताचे, यांनी कुटुंब नियोजनाच्या आवश्यकतेसंबंधी बोलताना असे म्हटले होते की भारताला आज अन्नधान्य उत्पादनासाठी जितके लक्ष द्यावे लागत आहे तितकेच लक्ष जन्मदर कमी करण्यासाठी देखील दिले गेले पाहिजे. बघा, डॉक्टर राजेंद्र प्रसाद जे पहिले राष्ट्राध्यक्ष व राष्ट्रपती आपल्या देशाचे म्हणजे अर्थात स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिले अध्यक्ष जे होते, त्यांनी असं स्टेटमेंट केलेलं आहे की भारताला आज अन्नधान्य उत्पादनासाठी जितके लक्ष द्यावे लागत आहे तितकेच लक्ष जन्मदर कमी करण्यासाठी देखील दिले गेले पाहिजे. सुभाषचंद्र बोस यांनीसुद्धा लोकसंख्या नियंत्रण हे आवश्यक आहे असे सांगून त्यांनी असे म्हटले होते की भारताच्या दीर्घकालीन कार्यक्रमामध्ये लोकसंख्येच्या समस्येवर पहिल्यांदा लक्ष देणे आवश्यक आहे. तेव्हा देश पारतंत्र्यात होता, आता देश स्वातंत्र्यानंतरचा आहे. पारतंत्र्यातली लोकसंख्या ही बरीच होती, परंतु देशाची फाळणी झाल्यानंतर लोकसंख्या विभागली गेली. त्याच्यामुळे काही लोकसंख्या 70% लोकसंख्या आपल्या देशात आहे, 30% लोकसंख्या ही दुसऱ्या देशात राहिली. परंतु ही लोकसंख्या आपल्या देशातील दिवसेंदिवस व झपाट्याने वाढत चाललेली आहे. तर प्रत्येक समाज व्यक्तींनी आपल्या लोकसंख्येच्या बाबतीत स्टेटमेंट देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते तितकंच महत्त्वाचं आहे. भारत जगातील पहिला देश आहे जेथे कुटुंब नियोजनाच्या कार्यक्रमाची सर्वात प्रथम अंमलबजावणी केली गेली. भारताला या कार्यक्रमाचे अनुकरण करण्यासाठी जगात एकही देश आदर्श नमुना म्हणून उपलब्ध नव्हता. भारतात कुटुंब नियोजनाच्या खालील पद्धतींचा वापर केला गेला. म्हणजे कुटुंब नियोजन करण्यासाठी काय काय करावं लागेल. सर्वात पहिला देश आणि पहिले राष्ट्र म्हणजे आपलं भारत आहे की जे सर्व जगामध्ये सर्वात पहिलं की कुटुंब नियोजन करण्यामध्ये सर्वात पहिलं राष्ट्र आपलं म्हटलं जातं. त्याचा आराखडा, त्याचं नियोजन आणि संतुलित लोकसंख्या ठेवण्यासाठी काय काय करता आलं गेलं पाहिजे.
कुटुंब नियोजनाच्या पद्धती ज्या काही आहेत, कुटुंब नियोजनासाठी गर्भधारणा रोखणे आवश्यक असते, ज्यासाठी खालील पद्धतीचा अवलंब करतात. नैसर्गिक पद्धती आहे, त्याच्यानंतर कृत्रिम पद्धती आहे. म्हणजे कुटुंब नियोजनाच्या बाबतीमध्ये ज्या काही पद्धती दिलेल्या आहेत त्याच्यातली नैसर्गिक पद्धत आणि कृत्रिम पद्धत. नैसर्गिक पद्धतीमध्ये आत्मसंयम आहे. मग आत्मसंयमामध्ये ब्रह्मचर्याचं पालन करावं, गर्भधारणा टाळण्यासाठी प्राचीन व मान्यता पावलेली पद्धत असते ती वापर करावी. महात्मा गांधींनी कुटुंब नियोजनासाठी या पद्धतीचा अंमलबजावणी करावी असे सांगितले होते. सुरक्षित कालपद्धती आहे, अनैसर्गिक संभोग आहे. अशा प्रकारच्या नैसर्गिक पद्धती ही व्यावहारिक पद्धत नाही, तसेच ही सुरक्षित पद्धतसुद्धा नाही, अशा प्रकारचं मत काही लोकांचं या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल. कृत्रिम पद्धतीमध्ये गर्भधारणा टाळण्यासाठी पुरुष आणि स्त्रियांसाठी खालील वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब केला जातो. यामध्ये शस्त्रक्रिया आहे, म्हणजे एखादी गर्भवती महिला असेल ती आपल्या गर्भाची शस्त्रक्रिया करून कायमस्वरूपी कुठल्याही प्रकारचा गर्भ त्यात राहणार नाही अशा प्रकारची शस्त्रक्रिया केली जाते. वेगवेगळ्या प्रकारचे निरोध वापरले जातात. काही लसीकरण आहे, काही लूप पद्धती आहेत, काही कॉपर-टी आहे, काही गर्भनिरोधक गोळ्या आहेत. अनेक प्रकारचे कृत्रिम पद्धतीद्वारे आपण लोकसंख्या किंवा त्या गर्भाला आपण रोखू शकतो. गर्भपात केला जातो. काही वेळेला गर्भपातसुद्धा लोकसंख्येच्या नियंत्रणामध्ये त्याचा उपयोग केला जातो. 1 एप्रिल 1972 पासून गर्भपातास भारतात मान्यता देण्यात आली. इच्छा नसताना जेव्हा गर्भधारणा होते तेव्हा असा अनावश्यक गर्भ नष्ट करण्यात येतो. गर्भपातास मान्यता देणारा हा कायदा अस्तित्वात आल्यामुळे बऱ्याच प्रमाणात प्रजननाला आळा बसला आहे. अनेक राजकीय व वैद्यकीय लोकसंख्याविषयक धोरणे निश्चित करून भारत सरकार वाढत्या लोकसंख्येला पायबंद घालण्याचा प्रयत्न करत आहे आणि अशा प्रकारच्या नैसर्गिक व कृत्रिम पद्धतीचा वापर करून कुटुंब नियोजन कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न हा केला जात आहे. अशा प्रकारे हा मुद्दा आपल्याला लक्षात येईल. पुढचा मुद्दा जो आहे मित्रांनो तो म्हणजे पर्यावरण आणि मानवी आरोग्य. पर्यावरण आणि मानवी आरोग्य अर्थात पृथ्वीवर जीवावरणाच्या स्वरूपात एक वृद्ध परिसंस्था आढळून येते, ज्यामध्ये आढळणारी जैविक विविधता, तिच्या संतुलित क्रिया, सर्व क्रिया वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धतींवर अवलंबून असतात. मानव याच पर्यावरणात जीवन जगत असतो. मानवाचे आरोग्य स्वच्छ आणि संतुलित पर्यावरणावर अवलंबून असते. सुरुवातीला बरीच वर्ष पर्यावरण संतुलित आणि प्रदूषण विरहित राहिले किंवा विरहितच होते. पण मागील काही वर्षात मानवाच्या हस्तक्षेपामुळे व मानवी क्रियेमुळे पर्यावरणावर फार मोठा परिणाम झाला व पर्यावरण असंतुलित झाले. आज पृथ्वीवर अशी थोडीच ठिकाणे आहेत की जी मानवाच्या हस्तक्षेपापासून वाचलेली आहेत, ती मानवाच्या हस्तक्षेपापासून दूर आहेत. मग मोठमोठे बेट्स असतील, जंगले असतील, काही सरोवराचा भाग असतील, अशी ठिकाणं ही मानवाच्या हस्तक्षेपापासून लांब राहिलीत किंवा मानवापासून ती अतिशय दूर आहेत. मानव त्यापर्यंत कधी पोहोचला नाही. मानवाने फार मोठ्या प्रमाणात मर्यादित असणाऱ्या साधनसंपत्तीचा अमर्यादित स्वरूपात वापर केला. भूसाधनसंपत्ती, वनसाधनसंपत्ती, जलसाधनसंपत्ती आणि जीवाश्म इंधन अर्थात कोळसा, पेट्रोल, डिझेल इत्यादींचा वापर मानवाने युद्ध पातळीवर केलेला दिसून येतो, ज्यामुळे एकीकडे त्यांच्या अतिरेकी वापरामुळे पर्यावरणावर किंवा पर्यावरणाच्या गुणवत्तेत ऱ्हास होत गेला. पृथ्वीवर आढळून येणाऱ्या जैविक विविधतेमध्ये मानवाची मध्यवर्ती स्थिती आहे. मानव निसर्गाचे शोषण करत आहे. अशा प्रकारे मानवी जीवन पूर्णपणे पर्यावरणीय तंत्राशी संबंधित आहे आणि म्हणूनच पर्यावरण व मानवी जीवन हे हा घटक एका रूपास आहे. निरोगी पर्यावरण जीवनाचा आधार आहे व याच्या गुणवत्तेचा ऱ्हास झाल्यास मानवाच्या आरोग्यावर याचा वाईट परिणाम होऊ शकतो. म्हणूनच पर्यावरणात मानवी आरोग्य व मानवाचे आरोग्य हे पर्यावरणावर व पर्यावरणामुळेच संतुलित आहे व ते अबाधित आहे. अशा प्रकारे हा घटक आपल्याला समजेल. पुढचा घटक जो आहे मित्रांनो तो म्हणजे पर्यावरण आणि मानव अधिकार, एन्व्हायरमेंट अँड ह्युमन राईट्स. पर्यावरणाच्या ऱ्हासाच्या समस्येने जागतिक स्वरूपाने आपल्याला काही गोष्टी स्पष्ट केलेल्या दिसून येतात. कारण सद्यस्थितीत पर्यावरणाचे संतुलन इतक्या पातळीपर्यंत बिघडले आहे की त्याचे जतन करणे व देखरेख करणे एक कठीण कार्य होऊन बसले आहे. पर्यावरणाचे अवमूल्यन तीव्र गतीने होत आहे. तसेच या सर्वांचा मानवाच्या आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय
आणि नागरी अधिकारावर प्रत्यक्ष प्रभाव पडलेला दिसून येतो. विचार करा की कशा प्रकारे पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे मानवाचं आयुष्य, मानवाचं आरोग्य आणि मानवाचं जीवन संकटामध्ये आलेलं आहे. गव्हर्मेंट ऑन इकॉनॉमिक, सोशल अँड कल्चरल राईट कन्व्हेनंट 1966 साली एक अधिकार सांगण्यात आला, जो मानवाला काही गोष्टी प्रदान करतो की ज्या आधारे असे म्हणता येईल की पर्यावरण हा एक मानव अधिकार आहे. वरील स्टेटमेंटनुसार मानवाला खालील अधिकार प्रदान करण्यात आलेले आहे. म्हणजे या गव्हर्मेंट ऑफ कन्व्हेनंट ऑन इकॉनॉमिक, सोशल अँड कल्चरल राईट 1966 नुसार, म्हणजे या कायद्यानुसार, पहिला आहे कामाचा अधिकार, राईट टू वर्क. दुसरा आहे कार्याच्या उचित आणि अनुकूल परिस्थितीच्या उपभोगाचा अधिकार, राईट टू द एन्जॉयमेंट ऑफ जस्ट अँड फेवरेबल कंडिशन ऑफ वर्क. तिसरा आहे आपल्या आणि आपल्या कुटुंबाला सभ्यतेने जीवन जगण्याचा अधिकार, ए डिसेंट लिव्हिंग फॉर हिमसेल्फ अँड देअर फॅमिलीज. चौथा आहे सुरक्षित आणि आरोग्यदायी परिस्थितीत कार्य करण्याचा अधिकार, राईट टू सेफ अँड हेल्दी वर्किंग कंडिशन्स. मानवी अधिकारांचे वैश्विक घोषणापत्र, जे 1948ला प्रकाशित करण्यात आले, ज्याला आपण युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑन ह्युमन राईट, म्हणजे पर्यावरणातलं मानवी अधिकार, जे 1948ला प्रकाशित करण्यात आलं. मानवाधिकाराच्या वैश्विक घोषणापत्राच्या खालील कलमाच्या आधारावर पर्यावरणाला मानवाधिकारांच्या श्रेणीमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे. कलम 3 च्या प्रत्येक व्यक्तीला प्राण, स्वतंत्रता आणि शरीर सुरक्षेचा अधिकार आहे. कलम 25I प्रत्येक व्यक्तीला असे जीवन जगण्याचा अधिकार आहे जे ज्याला व त्याला त्याच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी आदर्श आहे, ज्याच्या अंतर्गत भोजन, वस्त्र, निवास व आरोग्य सुविधा इत्यादी अधिकार समाविष्ट आहे. अशा प्रकारचे कलम 3 आणि 25I, म्हणजे 2 कलम स्वतंत्रपणे मानवाधिकाराला प्रकाशित व झोतात आणण्यासाठी सांगण्यात आलेले आहे. व वैश्विक घोषणापत्राच्या आधारे पर्यावरणाला संतुलित ठेवण्यामध्ये मानवाधिकार, म्हणजे पर्यावरण मानवाधिकार अशा प्रकारे सांगून हा घटक महत्त्वाचा आहे आणि पर्यावरणाचं संरक्षण करणे हे महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर पुढचा जो घटक आहे मित्रांनो, तो म्हणजे मूल्य शिक्षण, व्हॅल्यू ऑफ एज्युकेशन. मूल्य शिक्षण अतिशय संवेदनशील आणि महत्त्वाचा भाग आणि महत्त्वाचा घटक, जो या आपल्या प्रकरणामध्ये आपल्याला काहीतरी शिकवणार आहे. मूल्य शिक्षण फार महत्त्वाचे असतात. ज्या समाजात आपण जन्माला आलेलो आहोत त्या समाजातच देणं घेणं असतं. पर्यावरणामध्ये काही देणं आहे, अनेक प्रकारची ऋणं आपल्याला फेडावे लागतात. काही काम करत असताना काही प्रत्यक्ष, काही अप्रत्यक्ष आपल्याला समाजाभिमुख पर्यावरणासाठी आपल्याला कार्य करावं लागतं, काम करावं लागतं. अशा प्रकारचं शिक्षणाची आज गरज आहे, त्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून मूल्य रुजवत असताना याही गोष्टींचा विसर पडता कामा नये की जे आपल्याला मिळालं आहे, ज्याची आपल्यावर कृपा आहे, त्याला विसरून चालणार नाही आणि ती गोष्ट आपल्याला करणे बंधनकारक आहे. त्याचा सांभाळ करणे आपल्याला आवश्यक आहे आणि त्याला सुरक्षित आणि संवर्धित ठेवणेसुद्धा तितकंच गरजेचं आहे. मूल्य शिक्षण, या मूल्य शिक्षणापासून विद्यार्थ्यांत व नागरिकात पर्यावरण विषयक नैसर्गिक मूल्ये विविध उपक्रमांच्या किंवा प्रकल्पाच्या किंवा कार्यक्रमाच्या द्वारे किंवा सहाय्याने रुजविता येतात किंवा ते शिकवले जातात. त्यामध्ये करुणा आहे, भूतदया आहे, निसर्ग प्रेम आहे, सौंदर्य अभिरुची आहे, काटकसर आहे, या नैसर्गिक मूल्यांचा समावेश यामध्ये केलेला आहे. ही सर्व मूल्ये निसर्गाशी निगडीत असतात. निसर्ग व मानव यांचा संबंध अटूट आहे, तो कायमस्वरूपी आहे, तो चिरकालीन आहे, हे यामधून आपल्याला पटवून देता येऊ शकते. निसर्गावर अवलंबून असलेल्या मानवास नैसर्गिक मूल्यांची जपणूक कशी करावी या प्रकारचे धडे याच मूल्य शिक्षणामधून त्यांना देता येतात, त्यांना प्रशिक्षित करता येतात. अशा प्रकारचं मूल्य शिक्षण ही काळाची गरज बनलेली आहे. मूल्य शिक्षण वर्तमान काळातील मानवासाठी एक आवश्यक बाब बनलेली आहे. भारतीय संस्कृती प्राचीन काळापासून या बाबतीत समृद्ध आहे. भारतात ऋषीमुनी, विचारवंत आणि संशोधन कार्यकर्ता किंवा विविध प्रकारची जी काही मंडळी आहेत, हे निरंतर मूल्य शिक्षण या लोकांना किंवा या समाजसेवेकांच्या घटकाला दिले जाते.
परंतु आज आम्ही वर्तमान शिक्षण पद्धतीत जीवनाच्या या तत्त्वाला व्यवस्थित रूपाने समाविष्ट केलेले नाही. भौतिकवादी समाजाच्या विकासाबरोबर आम्ही राहणीमानाच्या दर्जाला महत्त्व देतो. जीवनाच्या आदर्शाला आम्ही महत्त्व देत नाही, जो मानवाच्या रूपात सत्य, प्रेम, सहानुभूती व चारित्र्य इत्यादींवर आधारित आहे. म्हणून राहणीमानाच्या दर्जापेक्षा जीवनाचे आदर्श किंवा आदर्श जीवन अधिक महत्त्वाचे आहे असे आम्हाला वाटते. जर आपण जीवनाच्या गुणवत्तेच्या प्रती असलेली संवेदनशीलता नष्ट करत असून तर याचे तात्पर्य म्हणजे आमचे ज्ञान जसजसे वाढले तसतशी आपल्या बेजबाबदारपणात पण सुद्धा वाढ होत आहे. आमच्या बुद्धीत जरी वाढ होत चालली तरी आम्ही पर्यावरणाच्या बाबतीमध्ये निरक्षर होत चाललेलो आहोत. आम्हाला कितीही पटवण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करतो, आम्ही इग्नोर करतो. कारण आम्हाला आमच्या गरजा महत्त्वाच्या आहे, आम्हाला आमची स्वार्थी वृत्ती महत्त्वाची आहे आणि आम्हाला आमचंच फक्त महत्त्वाचं वाटतं. आणि म्हणूनच हा मी आणि माझं या दोन गोष्टीमध्ये हा समाज पूर्णपणे हरवलेला आपल्याला दिसून येतो. मूल्य शिक्षण ही काळाची गरज तर आहे, पण मूल्य शिक्षण प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये रुजवणं हे तितक्याच महत्त्वाचं आहे. उच्च शिक्षण घेत असताना त्यावेळी विद्यार्थ्याला या मूल्य शिक्षणाच्या संदर्भात पर्याप्त आणि सुदृढ आदर्शाचे शिक्षण देणे आवश्यक आहे. असे शिक्षण एखाद्या विद्यार्थ्यांच्या जीवनात त्या प्रकारे आधार निर्माण करते, ज्या प्रकारे चांगले फळ देणाऱ्या झाडासाठी एक चांगले बी निर्माण करते. तशाच प्रकारचं चांगलं शिक्षण एखाद्या विद्यार्थ्याला विकसित व निर्माण करण्याकरता आपल्याला करावे लागेल. मूल्य शिक्षण आई वडील, शिक्षक समुदाय व नेतृत्वासाठी पण प्रभावकारी आधार निर्माण करत असते. मूल्य शिक्षणाद्वारे विद्यार्थी जीवन जगण्याची पद्धती शिकवतात. म्हणजेच मूल्य शिक्षण देण्यापाठीमागचा मुख्य उद्देश हाच आहे की चारित्र्य संपन्न नागरिक निर्माण करणे असा आहे, ज्यामुळे वर्तमान समाजात नैतिक नेतृत्वाची निर्मिती होऊ शकेल, पर्यावरणावर अधिकाधिक प्रेम वाढवू शकेल आणि पर्यावरणातल्या अनेक घटकांचा सांभाळ व संवर्धन येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे होईल. अशाच प्रकारचा चारित्र्य संपन्न नागरिक हा अर्थ एक फार मोठा अर्थ आपल्याला लक्षात येईल की ज्या समाजामध्ये जी व्यक्ती राहते त्या व्यक्तीला किती मोठ्या प्रमाणामध्ये कार्य करावं लागत आहे, किती मोठ्या प्रमाणात देणं आहे, ऋण फेडावं लागणार आहे, पर्यावरणासाठी सुद्धा त्याला खूप काही करावं लागणार आहे, त्याशिवाय त्याला दुसरं कार्य करता येणार नाही. अशा प्रकारची गोष्ट या मूल्य शिक्षणातून आपल्याला शिकायला मिळते, ती अभ्यासाला मिळते. म्हणूनच मूल्य शिक्षण अतिशय महत्त्वाचा घटक किंवा विषय आपल्याला लक्षात येईल. पुढचा जो घटक आहे मित्रांनो, आणि हा घटक अतिशय महत्त्वाचा आणि संवेदनशील आहे, जो तुम्ही सर्वांनी ऐकलेला आहे. अर्थात HIV, ज्याला आपण एड्स असं म्हणतो. HIV आणि एड्स म्हणजे काय मित्रांनो, ॲक्वायर्ड इम्युनो डेफिशियन्सी सिंड्रोम. हा HIV विषाणूच्या संपर्कामुळे किंवा संसर्गामुळे होत असतो. याचा अर्थ असा आहे की मानवी शरीरातील प्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या ज्या काही पेशी आहेत यांचा ऱ्हास होतो, त्या कमी कमकुवत होत जातात. थोडक्यात मानवाची रोग प्रतिकारशक्ती कमालीची कमी होत जाते. मानवी शरीरात HIVचे अस्तित्व सर्वप्रथम 1959 एका रक्ताच्या नमुन्याद्वारे लक्षात आले. तज्ज्ञांचे असे मत आहे की सर्वसामान्य हा HIVचा विषाणू चिंपांझी, जे जुन्या प्रजातीचे जे काही माकड आहे, यामध्ये आढळून आला. तेथूनच कशातरी पद्धतीने त्याने मानवी शरीरात शिरकाव केला. एड्स हा एक असा रोग आहे की जो विषाणू अर्थात व्हायरसमुळे उत्पन्न होतो. हा विषाणू मानवी शरीरात शिरल्यास मानवाची प्रतिकारशक्ती व्यवस्था नष्ट करते. या विषाणूचा मानवी शरीरात शिरकाव झाल्यानंतर 7 ते 10 वर्षे तो कोणतेही लक्षणं न दाखविता राहतो. विषाणूचे संक्रमण झाल्यानंतर 12 आठवड्यांनी रक्त तपासल्यानंतर HIV विषाणू शरीरात प्रवेश केल्याचे लक्षात येते. अशा व्यक्तींना HIV पॉझिटिव्ह असे म्हटले जाते. की ज्या व्यक्तीच्या शरीरात HIVचे विषाणू प्रवेश केल्यानंतर त्यांची रक्ताची तपासणी केल्यानंतर जो रिपोर्ट पॉझिटिव्ह येतो त्याला HIV पॉझिटिव्ह असे म्हटलं जातं. त्या व्यक्तीला HIV पॉझिटिव्ह असे म्हणतात. या विषाणूयुक्त व्यक्ती जरी अनेक वर्ष सामान्य जीवन जगत असल्या तरी तो दुसऱ्यात रोग पसरविण्यात सक्षम असतो. भारतात एड्सचा रोगी पहिल्यांदा 1987 मुंबईत आढळला.
एड्स रोगी पहिल्यांदा मुंबईत आढळल्यामुळे मुंबईला भारताची एड्सची राजधानी असा दर्जा दिला गेला होता. 31 जानेवारी 1993पर्यंत भारतात एड्सच्या रोगांची संख्या 307 होती. एड्सच्या केसेस सर्वाधिक प्रमाणात कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, मणिपूर आणि नागालँड या राज्यांमध्ये आढळल्या. मग एड्स अर्थात ॲक्वायर्ड इम्युनो डेफिशियन्सी सिंड्रोम. एड्स होण्यामागची कारणे खालीलप्रमाणे या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे, ते मी तुम्हाला सांगतो. एकापेक्षा जास्त व्यक्तींशी शारीरिक संबंध ठेवल्यामुळे एड्स किंवा HIV पॉझिटिव्ह होऊ शकतो. एखादी सुई जर वापरली असेल तर तीच सुई जर दुसऱ्या पेशंटला किंवा जर दुसऱ्या आजारी व्यक्तीला जर वापरली तर त्यालाही HIV पॉझिटिव्ह होऊ शकतो. समलिंगीच्या आकर्षणामुळे किंवा त्यांच्यात संबंध प्रस्थापित झाल्यामुळे सुद्धा एड्स होऊ शकतो. रक्त न तपासता तेच रक्त तसं वापरलं तर त्या रक्तातून सुद्धा संसर्ग किंवा त्या संपर्कात येऊन त्या व्यक्तीला HIV पॉझिटिव्ह होऊ शकतो. व्यावसायिक रक्तदान करणाऱ्या व्यक्तीकडून रक्त घेतल्यामुळे सुद्धा HIV होऊ शकतो, कारण ते रक्त आपण डायरेक्ट घेतो, ते तपासत नाही. गुप्तरोग असणाऱ्या स्त्रीशी किंवा पुरुषांशी लैंगिक संबंध स्थापन केल्यामुळे सुद्धा HIVची लागण होऊ शकते. एड्सग्रस्त मातेपासून अपत्यांना सुद्धा HIV किंवा एड्स होऊ शकतो. परंतु मला या ठिकाणी इथे सांगायचं आहे की ज्या माता HIV पॉझिटिव्ह आहे आणि अशा माता गर्भधारणा केल्यानंतर ज्या अपत्यांना जन्म देत आहेत, आताच्या नवीन तंत्रज्ञानानुसार किंवा या मेडिकलमधल्या प्रगतीमुळे नवीन जन्माला येणाऱ्या बाळाला HIVची लागण होत नाही किंवा ती होऊ शकत नाही. तशा प्रकारचं तंत्रज्ञान आता सध्या विकसित झालेलं आहे. याची माहिती तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मेडिकलच्या किंवा याच्या वेबसाईटवर मिळून जाईल किंवा यूट्यूबवरसुद्धा मिळून जाईल. मग एड्सपासून बचाव करण्यासाठी काय काय नियोजन करावं लागेल ते सुद्धा या ठिकाणी सांगितलं आहे. मग आपल्या जीवनसाथीशिवाय किंवा आपला जो काही लाईफ पार्टनर आहे, मग आपला नवरा असेल किंवा आपली बायको असेल, या पार्टनरशिवाय इतर कोणाशीही लैंगिक संबंध ठेवू नये. इंजेक्शनची सुई दुसऱ्याची वापरू नये, ती कधीच वापरायची नाही. दुसऱ्याने जर लावलेली किंवा वापरलेली जी सुई असेल आणि तीच सुई जर आपण लावून घेत असेल तर ती लावण्याच्या आत ती फेकून द्यायची. डॉक्टरांना किंवा एखाद्याला सांगायचं मला ही सुई नको, बाहेरून नवीन सुई विकत आणा, इंजेक्शन आणा, मला ते इंजेक्शन द्या. एड्सग्रस्त स्त्रियांनी गर्भधारणा करू नये. रक्ताची गरज भासल्यास अनोळखी व्यक्तीकडून रक्त अजिबात घ्यायचं नाही, कारण ते रक्त दूषित होऊ शकतं, ते रक्त HIV पॉझिटिव्ह होऊ शकतं, ते रक्त विषारी असू शकतं. नाक, कान टोचणे किंवा गोदण्यासाठी वापरली जाणारी उपकरणे पण किटाणूविरहित करून म्हणजे त्याच्यावर फवारे मारून ती वापरावेत. तशी वापरू नयेत. पुन्हा एकदा सांगतो, प्रत्येकाला काही ना काही गोंदण्याची सवय असते. कुठे छातीवर गोंदतं, कोणी हातावर गोंदतं, कोणी कपाळावर गोंदतं, ज्याला आपण टॅटू म्हणतो. हे टॅटू जर दुसऱ्याला जर गोंदल्यानंतर तेच तसंच आपण जर आपल्या शरीरावर गोंदलं तर तशा प्रकारची लागण होण्याची शक्यता असते. म्हणून दुसऱ्याने गोंदल्यानंतर त्याला ते व्यवस्थित पुसून त्याच्यावर स्प्रे मारून, मग तो एका केमिकलचा स्प्रे मारून ते व्यवस्थित पुसून मग आपण गोंदावे, जेणेकरून आपल्याला संसर्ग होणार नाही. त्याचबरोबर दुसऱ्याने वापरलेलं जे काही ब्लेड असेल ते ब्लेड कोणीही वापरू नये. मग ते दाढीचं ब्लेड असेल, केस काढण्याचं ब्लेड असेल किंवा कोणत्या तरी शारीरिक अवयव किंवा त्याला वापरण्यासाठी जे ब्लेड असेल, दुसऱ्याने वापरलेलं ब्लेड हे कधीही वापरू नये. घरातल्या व्यक्तींनीसुद्धा एकमेकांची ब्लेड्स वापरू नये, हे या ठिकाणी मला सांगायचे. मग एड्सवर असे काही कार्यक्रम आहेत का किंवा याला नियंत्रण ठेवण्यासाठी काही कार्यक्रमांची पूर्तता करण्यात आलेली आहे का? मग शासन युद्ध पातळीवर एड्सच्या विरोधात काम करत आहे आणि हे काम करत जरी असले तरी एड्सवर नियंत्रण आपण फक्त सरकारचेच काम नसून तर जनतेचे किंवा आपल्या समाजाचे सुद्धा महत्त्वाचे काम आहे. व लोकांना व युवा पिढींना याबद्दल जागृत करणे अत्यंत आवश्यक आहे. मला वाटतं आपण 1 डिसेंबर जागतिक एड्स दिन हा साजरा करतो. मग खालील पद्धतीने आपण कशा प्रकारचं काम करू शकतो हे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. पहिलं आहे, एड्सचे शिक्षण देऊन सर्वसामान्यांना या रोगाबद्दल अवगत करणे. प्रसारमाध्यमांचा देखील भरपूर वापर करून घ्यावा.
दवाखान्यात डॉक्टर आणि नर्सेसनासुद्धा प्रशिक्षित करावं. अभ्यासक्रमात एड्स हा विषय ठेवून विद्यार्थ्यांना या रोगाची सखोल माहिती द्यावी, कारण तरुण वर्गातच एड्स संक्रमणाचा किंवा संसर्गाचा धोका सर्वात जास्त असतो. एड्स विचार केंद्राची स्थापना करून त्यात कार्यशाळा, परिषदा इत्यादी आयोजित करून एड्सबद्दल लोकात जागृती निर्माण करायला हवी. एड्सपासून अशा पद्धतीने किंवा वेगवेगळ्या पद्धतीने बचाव कशाप्रकारे केला जाऊ शकतो याबद्दल लोकांना जनजागृती किंवा माहिती पुरवणे. रक्तपेढ्यांना रक्त तपासूनच रक्तांची देवाणघेवाण करावी अशी सक्त सूचना त्या रक्त लॅबोरेटरी किंवा ब्लड लॅबोरेटरीवाल्यांना द्यायची. मादक पदार्थांच्या दुरुपयोगावर नियंत्रण आणणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जे काही ड्रग्स, चरस, गांजा हे काही बाहेर 2 नंबरचे जे धंदे करतात यांना याकडून आपण सावध राहायचं. कुठल्याही प्रकारच्या मादक द्रव्यांच्या सेवनाच्या आहारी आपण जायचं नाही. आपल्याला HIV संसर्ग किंवा संक्रमण हे होऊ शकतं. एड्स या रोगावर औषध नाही व हा जीवघेणा रोग आहे. म्हणून ज्यांना एड्स झाला आहे अशा लोकांना प्रेम आणि सहानुभूतीची गरज आहे, कारण त्याचे राहिलेले आयुष्य त्याला सहजासहजी घालवता यावे म्हणून त्याच्याशी व्यवस्थित प्रेमाने बोला, गोड बोला आणि तो काही परका नाही आहे, त्याला दुर्लक्ष करू नका. तो आपलाच आहे. एकत्र खाल्ल्याने एड्स होत नाही, गप्पा मारल्याने एड्स होत नाही, एकमेकांसोबत राहिल्याने किंवा क्रिकेट खेळल्याने किंवा फिरल्याने एड्स होत नाही. तर एड्स रोग विविध प्रकारे होऊ शकत नाही. मी तुम्हाला आधीच सांगितलं. एड्स रोग्याशी हात मिळवल्यामुळे एड्स होत नाही. एकत्र ग्लासाने पाणी पिल्याने किंवा एकत्र अन्न किंवा जेवण केल्याने एड्स होत नाही. एकत्र बसून जेवण केल्यामुळे तर एड्स होत नाही. एकाच अंथरुणावर झोपल्यामुळे किंवा एकमेकांचे कपडे घातल्यामुळे सुद्धा एड्स होत नाही. एका घरात किंवा एका खोलीत राहिल्यामुळे एड्स होत नाही. खोकल्यामुळे किंवा शिंकल्यामुळे सुद्धा एड्स होत नाही. एड्सग्रस्त रोग्याला चावलेल्या डासाने जर आपणास चावले तर त्याच्यामुळे सुद्धा एड्स होत नाही. एड्सग्रस्त रोग्याबरोबर खेळल्यामुळे तसेच बाजार, हॉटेल इत्यादी मी तेच तुम्हाला आधी सांगितलं की त्याच्याबरोबर आपण फिरलो, खेळलो, हिंडलो, मजा केली, आपल्याला एड्स होत नाही. फक्त आपण जे काही कराल ते व्यवस्थित आणि आपलं लक्ष प्रत्येक ठिकाणी असलं पाहिजे की जेणेकरून आपल्याला कुठल्याही प्रकारची व्याधी होता कामा नये. जीवघेणा आजार आपल्याला लागू नये म्हणून आपणच आपली खबरदारी घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. अशा प्रकारे एड्स अर्थात HIV ॲक्वायर्ड इम्युनो डेफिशियन्सी सिंड्रोम हा आजार आणि या आजाराबद्दल आत्ता आपण जाणून घेतलं. पुढचा जो टॉपिक आहे मित्रांनो तो म्हणजे महिला आणि बालकल्याण अर्थात वुमन आणि चाइल्ड वेलफेअर. हे विभाग महाराष्ट्र शासनामध्ये सुद्धा आहे, केंद्र शासनाच्या अंतर्गतसुद्धा आहे. कारण महिला आणि बालकल्याण हा खूप महत्त्वाचा घटक आपल्या देशाच्या प्रगतीसाठी व उन्नतीसाठी व समाजासाठी महत्त्वाचा आहे. भारतात महिलांच्या स्थितीबद्दल वेळोवेळी गैरसरकारी संघटनांद्वारे अध्ययन झालेले आहे. सरकारने यासाठी 1971मध्ये महिलांच्या स्थितीबद्दल अर्थात महिलांना सबलीकरण, महिलांना चांगली वागणूक, समानतेची वागणूक, महिलांचं सबलीकरण करून महिलांना पुढे करणे, महिलांचा विकास करणे हा त्यामागचा धोरण. महिलांच्या स्थितीबद्दल माहिती प्राप्त करून घेण्यासाठी एक समिती गठन केलेली आहे. या समितीने 1975मध्ये आपली मतं दिले. सरकारने अनेक कायदे या समितीच्या सूचनेवरून केलेले दिसून येतात. पंचवार्षिक योजनेद्वारे महिला आणि बालकल्याणासाठी बरेच कार्य केलेले आहे. या कायद्याच्या तरतुदीच्या आधारे सरकारने खालील कार्य केलेले आहे. महिला आणि बालकल्याणच्या संदर्भामध्ये काही जो कायदा पारित केलेला आहे आणि या कायद्याच्या अंतर्गत ज्या काही तरतुदी याच्यामध्ये नमूद केलेल्या आहेत, या तरतुदी आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये घेऊया.